चार राज्याच्या विधानसभाच्या निवडणुकीचा सकाळपासून जे रिझल्ट येऊ लागला त्यात पांडिचेरी, आसाम आणि जे सर्वात टफ असा वाटत होतं पश्चिम बंगाल, या तिन्ही स्टेटमध्ये भारतीय जनता पार्टी बहुमताने पुढे चालली आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी सर होणार आहे। विशेष म्हणजे या जे आम्हाला विक्ट्री भेटली त्याच्या मागे आमचे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, चाणक्य आदरणीय अमित शहा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ या सर्वांच्या प्रयत्नाने हा आज भारतीय जनता पार्टीचे 3 मुख्यमंत्री होत आहे। आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, सर्व भाषाचा आदर करतो, सर्वांचा आदर करतो का भारत हा सर्व समाजाचा राष्ट्र आहे, देश आहे। पण ज्या ज्या लोकांनी सनातन धर्माला टार्गेट केला, तुम्ही बघा तमिळनाडूमध्ये स्टालिनने सनातन धर्मावर आरोप केला, आज 3ऱ्या नंबरवर गेला तो। पश्चिम बंगालमध्ये ममताजीची भाषाही अशी होती की सनातनला फटके मारा, शंभळे उधळा। आज त्याची काय झाली? सनातन धर्माला जोही चेष्टा करेल किंवा जोही सनातन धर्मा निश्चितपणानं आज संपूर्ण देशामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करत आहेत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अशा पद्धतीनं आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण देशातल्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 3 राज्यामधलं बहुमत भारतीय जनता पार्टीचं सिद्ध झालेलं आहे। जे जुलमी सरकार होतं पश्चिम बंगालमधलं ममता बॅनर्जी यांचं, ज्या देशाच्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी ज्या महिलेने, ज्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत विरोध दाखवला, अशा माजी मुख्यमंत्र्याला म्हणलं तर वेगळं ठरणार नाही, अशा माजी मुख्यमंत्र्याला त्यांनी आपल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। आणि निश्चितपणाने मी खात्री देतो की आता पश्चिम बंगालमध्ये जो काही मुख्यमंत्री होणार आहे, सर्वात पहिलं काम जे होईल की आपल्या देशाची संरक्षण भिंत बांधण्याचं काम त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये होणार आहे। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता सर्व तिन्ही राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळवलेली आहे। आज जालना जिल्ह्यामध्ये देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायणभाऊ कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, महापौर वंदनाजी मगरे, उपमहापौर राजेजी राऊत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज रस्त्यावर उतरून एकमेकांना लाडू भरून आणि फटाक्याची आतषबाजी करून या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे। आणि निश्चितपणानं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ती अविरत त्या ठिकाणी राहील।